नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनाद ह्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण लोकमत वृत्तपत्राने जारी केलेली बातमी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या वर्षातून एकदाच या बातमीची पूर्ण माहिती घेणार आहोत। खरं तर बदली हा प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्या संदर्भातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलेले विधेयक याची माहिती आपण घेणार आहोत। सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी मंत्रींनी हे विधेयक मांडलेले आहे आणि शासनाने त्याला मंजुरी देखील दिलेली आहे। तर याच्या बातमीचा मसुदा वाचायचा तर अखिल भारतीय सेवा व राज्यसेवेतील अ ब क ड गटातील सेवक आणि कर्मचारी यांच्याकरिता एखाद्या पदावरील कालावधी 3 वर्षाचा करून या बदल्या वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात करण्यासंदर्भातील विधेयक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत मांडण्यात आले। त्या सभागृहाने मंजुरी देखील प्राप्त केली। खरं तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण 20 विधेयकं मांडण्यात येणार होती आणि आता 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली असल्यामुळे आता नवीन गतिशील कारभार राज्य सरकारचा सुरू झालेला आहे। विरोधी पक्षाने सुद्धा विविध संसदीय आयुधांचा वापर करून ह्या नवीन विधेयकांबद्दल चर्चा घडवून आणली आणि त्याला मंजुरी देखील घेण्यात आलेली आहे। एकूण 20 विधेयकं शासन स्तराकडून मांडण्यात येणार होती। राज्य विधानमंडळाच्या सन 2024च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। तसेच 6 नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत। एकूण 20 विधेयकांवर विचार करण्यात येणार आहे। तर बदली संदर्भातील जे नवीन विधेयक शासन स्तरावरून प्रसारित केले जाणार आहे त्याकरिता शासनाने अद्याप कुठलंही शासन राजपत्र असेल किंवा शासन निर्णय असेल तो प्रसारित केलेला नाही आहे। मात्र ह्या विधेयकाला जो रेफरन्स म्हणून त्याने जे 29 ऑगस्ट 2024चा विनियमन अध्यादेशची माहिती दिलेली आहे तर त्या अध्यादेशाची माहिती आपण घेणार आहोत। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे आज जे विधेयक मांडलं त्याचा रेफरन्स असा आहे की लोकसभा निवडणूक 2024साठी 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू होती, ती 4 जून 2024 पर्यंत अंमलात होती। त्यामुळे या बदल्या रखडल्याने या संदर्भात अध्यादेश काढण्यात आलेला होता। तो कालावधी 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला होता आणि त्याचंच पुढचं स्वरूप म्हणून हा नवीन शासन निर्णय शासनाने जारी केलेला आहे। तर या शासन निर्णयाची माहिती घ्यायची तर या शासन निर्णयामध्ये बदल्यांचा कालावधी हा वर्षातून एकदाच असा करण्यात आलेला आहे। एखाद्या पदावरील कालावधी 3 वर्षाचा करून या बदल्या वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात करण्यासंदर्भातील विधेयक आता हे शासनाने मान्य करून घेतलेलं आहे, पारित करून घेतलेलं आहे। आणि प्रस्तुत जो अध्यादेश आपल्या ह्या स्क्रीनवरती दिसतोय त्याचा रेफरन्स घेऊनच हा नवीन अध्यादेश शासनाने पारित केलेला आहे। त्यामुळे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये आपण बदल्यांकरिता पात्र ठरत असू म्हणजे आपला 3 वर्षाचा कालावधी जर पूर्ण होत असेल तर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये आपण बदली करून घेऊ शकतो आणि आपल्या इच्छित स्थळी जाऊन आपली सेवा देऊ शकतो। सो या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन शासन निर्णयाचा जो रेफरन्स आहे, जो अध्यादेश आहे त्याची माहिती आपण घेतलेली आहे आणि भविष्यात देखील या अध्यादेशाचा प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला अत्यंत उपयोग होणार आहे, त्याचा फायदा होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यापर्यंत जरूर पोचवा। धन्यवाद।